वेलकम माय डिअर स्टुडंट. माझ्या चॅनलमध्ये आपला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जनरल सायन्स स्टँडर्ड 8 हे तुमचं पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणजे कव्हर पेज आहे. आज आपण फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीवांचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे क्लासिफिकेशनची आवश्यकता का आहे. Last year we learned that all the living organisms on earth have adapted according to geographic regions, food ingestion, defense, etc. While adopting, many differences are observed in the organisms of same species too. इथे ज्यावेळेला भौगोलिक प्रदेशानुसार किंवा त्यांच्या अन्नग्रहणाच्या पद्धती आणि संरक्षणाच्या ह्याच्यानुसार ज्यावेळेला अभ्यास केला तेव्हा सेम स्पेसिस म्हणजे एकाच जातीच्या सजीवांमध्ये मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व म्हणजे आपल्याला विविधता आढळून आली. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस 2011च्या जनगणनेनुसार अराउंड 87 मिलियन स्पेसिस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. जमिनीवर आणि समुद्रामध्ये मिळून आपल्याला 87 मिलियन्स प्रकारचे सजीव्स आहेत. एवढे सजीव आपल्या पृथ्वीवर आहेत. टू स्टडी सच वास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू ग्रुप्स. एवढ्या मोठ्या संख्येने सजीव असतील तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्यांचे ग्रुप्स तयार केले पाहिजे अभ्यासासाठी. सो ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. हे ग्रुप्स आणि सबग्रुप्स कसे तयार झालेत. सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. सिमिलॅरिटी म्हणजे सारखेपणा आणि डिफरन्सेस म्हणजे फरक वेगळेपणा. तर त्यानुसार यांचे ग्रुप्स तयार केलेले आहेत. दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. त्याला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असे म्हणतात. ते बघा कार्ल लिनियसने डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड्स इंटू 2 किंगडम. 2 किंगडममध्ये त्याने डिवाईड केले. नंतर हेकेलने 3 किंगडममध्ये ते डिवाईड केलेले आहेत. प्रोटिस्टा, प्लॅन्ट अँड ॲनिमल्स. नंतर चॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स प्रोकॉरियोट्स आणि युकॉरियोट्स. आणि कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 4 किंगडम. त्याने 4 किंगडम्स तयार केलेत. मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स. ओके. तर ही हिस्ट्री आपल्याला आधीचा इतिहास तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर कोपलँडनंतर बघा रॉबर्ट हार्डिंग विटाकर वॉज ॲन अमेरिकन इकॉलॉजिस्ट. ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 ग्रुप्स. त्याने 5 ग्रुप्समध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिवाईड केलेले आहेत. फॉर दिस क्लासिफिकेशन विटाकर कन्सिडर्ड फॉलोइंग क्रायटेरिया. या क्लासिफिकेशनसाठी खालील क्रायटेरिया लावलेले आहे म्हणजे निकष लावलेले आहेत. त्यातलं पहिलं बघा कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. सेल स्ट्रक्चर म्हणजे पेशीची रचना. प्रोकॉरियोटिक आणि युकॉरियोटिक म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर एकपेशीय किंवा बहुपेशीय. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे पोषणाची पद्धत की ते ऑटोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी का सॅप्रोफायटिक आहे का हेटेरोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी आणि हेटेरोट्रॉपिक म्हणजे परपोषी आणि सॅप्रोफायटिक म्हणजे मृतोपजीवी. लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली कशी त्यांची. प्रोड्युसर्स आहे, कंझ्युमर्स आहे का डिकम्पोजर्स आहेत. प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक, कंझ्युमर्स म्हणजे अन्न ग्रहण करणारे भक्षण करणारे आणि डिकम्पोजर्स म्हणजे विघटक नाश करणारे कुजवणारे. नंतर फायलोजेनेटिक रिलेशनशिप्स प्रोकॉरियोटिक टू युकॉरियोटिक युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. हा क्रायटेरिया 5 क्रायटेरिया त्यांनी लावून त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. इथे चार्ट बघा सगळ्यांनी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवसृष्टी. प्रोकॉरियोट्स आणि युकॉरियोट्स म्हणजेच आदिकेंद्रकी. प्रोकॉरियोट्स म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. तर हे प्रोकॉरियोट्सचं डिवायडेशन बघा. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय. त्याचं एकच किंगडम आहे मोनेरा. इकडे एकच किंगडम दिलेलं आहे. आता इकडे युकॉरियोट्सचे 2 ग्रुप्स केलेले आहेत. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. ओके. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. युनिसेल्युलरमध्ये एकच किंगडम आहे प्रोटिस्टा
आणि मल्टी सेल्युलरचे 3 किंगडम इथे आहेत, फंजाय, प्लॅन्टी, ॲनिमॅलिया. तर फंजायमध्ये सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. सेल वॉल प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये, पेशीभित्तिका, सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस, ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. सेल वॉल पण असते आणि फोटोसिंथेसिस पण करतात. ॲनिमेलियामध्ये नो सेल वॉल, यांच्यामध्ये सेल वॉल नसते, पेशीभित्तिका नसते. पुढचं आपण बघूया. आता पहिला किंगडम बघा, मोनेरा. मोनेरामध्ये हे जे आहे ते सगळे स्मॉल त्या ठिकाणी असतात, डोळ्यांना आपल्याला दिसू शकत नाहीत. ऑब्झर्व इट अंडर हाय पॉवर कंपाऊंड मायक्रोस्कोप. आपल्याला त्यात हाय पॉवरचा कंपाऊंड मायक्रोस्कोप लागतो तेव्हा आपल्याला ते दिसतात. मुव्हिंग, ते हालचाल करताना दिसतात. स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया. तर हे जे त्या ठिकाणी आहेत हे सगळे मोनेरा किंगडममध्ये येणारे सगळे मायक्रोब्स आहेत. ओके, त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघा. ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. हे सर्व कसे असतात? युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय. नंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक बघा, दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक. ते ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी असतात किंवा हेटेरोट्रॉपिक म्हणजे परपोषी पण असू शकतात. दीज आर प्रोकॉर्योटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और ऑल सेल ऑर्गनस. म्हणजे ते प्रोकॉर्योटिक्स म्हणजे आदिकेंद्रकीय असून त्यांच्यामध्ये विदाऊट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गन्स म्हणजे त्यांच्यामध्ये केंद्रक किंवा सेल ऑर्गन्स म्हणजे त्यांचे पेशी अंगके नसतात. ओके, तर हे इथे तुम्हाला पिक्चर्स दाखवलेले आहेत. हे सगळे मोनेरा सृष्टीमध्ये, मोनेरा किंगडममध्ये येणारे मायक्रोब्स किंवा लिव्हिंग ऑर्गन्स आहेत. ओके, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक बघा. प्रोटिस्टाचे सेकंड किंगडम प्रोटिस्टा, त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघूया. पहिलं बघा, प्रोटिस्टाचं पहिलं आहे सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स म्हणजे एकपेशीय ते असतात. विथ वेल डिफाईन न्यूक्लियस एन्क्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं त्यांना, म्हणजे पटल असतं, आवरण असतं त्यांच्या केंद्रकाला. ओके, सेकंड, दे हॅव सुडोपोडिया. त्यांना सुडोपोडिया म्हणजे छद्मपाद असतात. हेअर लाईक सिलिया, केसासारखे भाग अवयव असतात. व्हीप म्हणजे चापकासारखा भाग. व्हीप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन, हालचालीसाठी. तर हालचालीसाठी त्यांना सुडोपोडिया असतात. हेअर लाईक सिलिया अँड व्हीप लाईक फ्लॅजेला असतात. थर्ड कॅरेक्टरिस्टिक बघा, ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी. कोण कोण असतं स्वयंपोषी? युग्लिना, वॉल्वॅक्स. युग्लिना आणि वॉल्वॅक्स एक स्वयंपोषी आहे. त्यांच्यामध्ये काय असते? क्लोरोपास्ट, हरितद्रव्य असतं. हेटेरोट्रॉप्स म्हणजे परपोषी. अमिबा आणि पॅरामेशियम त्याच्यामध्ये दिलेले आहे. अमिबा आणि पॅरामेशियम आपण बघूया, त्याचे आकृत्या बघूया, फिगर्स बघा. इथे चप्पलसारखा तुम्हाला एक स्लीपरसारखा जो आकार दिसतोय तर हा पॅरामेशियम आहे. या पॅरामेशियममध्ये दिस इज स्मॉल न्यूक्लियस आणि दिस इज बिग न्यूक्लियस. छोटं आणि मोठं केंद्रक असतं. आणि बाहेरच्या बाजूने बाउंड्रीला बघा असे छोटे 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 केसासारखे भाग आहेत. ओके, हे इथे केसासारखे भाग तुम्हाला इथे दिसतात. तर ते त्यांना हालचालीसाठी असतात, फॉर लोकोमोशन. तर हा युग्लिना, इथे युग्लिना आहे. तर या युग्लिनाला बघा असा चापकासारखा भाग आहे, व्हीप लाईक फ्लॅजेला. दिस इज द फ्लॅजेला अँड दिस इज न्यूक्लियस, केंद्रक. ओके, दिस इज अमिबा. अमिबाला आकार नसतो, तो आकार बदलत असतो आपला. आणि हा त्याचा न्यूक्लियसमध्ये केंद्रक. अँड दिस इज द सुडोपोडिया. सुडोपोडिया म्हणजे त्यांना हालचालीसाठी हे सुडोपोडिया असतात अमिबाला. पुढचं नेक्स्ट बघूया आपण. पुढचा जो किंगडम आहे तर थर्ड किंगडम आहे फंजाय. तर फंजायची आपण पहिल्यांदा फिगर बघूया आणि मग त्याची डायग्राम बघूया आणि मग नंतर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघूया. तर यामध्ये खाली इथे बघा रायझॉइड्स. इथे तुम्हाला मुळांसारखे भाग दिसतात पण ती मुळं नसून मुळांसारखे दिसणारे भाग रायझॉइड्स म्हणजे मुलाभ त्याला म्हणतो आपण. दिस इज हायपा म्हणजे कवकतंतू असतात. नंतर ॲपोफायसिस म्हणजे हा जो उंच भाग दिसतो ना तुम्हाला, उंचवटा इथे खाली, त्याला म्हणायचं ॲपोफायसिस. दिस इज द कॉल्युमेला म्हणजे ती स्तंभिका. नंतर स्पोरॅन्जियम म्हणजे हे याच्यामध्ये बीज तयार होतो. दिस इज द स्पोरॅन्जियम.
अँड स्पोरॅन्जियम ज्यावेळेला हे परिपक्व होतं तेव्हा ते फुटतं आणि त्याचं बीज बाहेर पडतं, म्हणजे स्पोर्स. हे स्पोर्स बाहेर पडतात. ते जिथे पडतात तिथे त्या ठिकाणी दुसरं फंजाय तयार होत असतं. स्पोरॅन्जिओफोर म्हणजे दिस इज कॉल्ड बीजाणुधानी, स्पोरॅन्जिओफोर. तर हे स्पोर्स पडतात आणि नवीन प्रकारचे फंजाय म्हणजे काय, बुरशी. तर नवीन त्या ठिकाणी फंजाय तयार होत असतं. त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघूया आपण फंजायचे. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघा, दीज आर नॉन ग्रीन म्हणजे हिरवे नसतात, हरितद्रव्य नसतं त्यांच्यामध्ये. युकॉरियोटिक दृश्य केंद्रकी. हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स परपोषीय सजीव असतात. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स म्हणजे बरेचसे त्यातले मृतोपजीवी असतात. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे ते त्यांचं जे अन्न आहे तर ते डिकेइंग ऑर्गॅनिक म्हणजे कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर ते अन्न घेत असतात, जगत असतात. देअर सेल वॉल इज मेडअप ऑफ टफ. त्यांची सेल वॉल कशापासून बनलेली असते, मेडअप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. कायटिन नावाच्या जटिल शर्करेपासून त्यांची सेल वॉल तयार झालेली असते. सम फंजाय आर थ्रेड लाईक. काही फंजाय तुम्हाला धाग्यासारखे दिसतात, थ्रेड लाईक. अँड मेनी न्यूक्लिया आर प्रेझेंट. त्यांच्यामध्ये अनेक न्यूक्लियस तुम्हाला दिसतात. इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य. त्यांच्या पेशीद्रव्यामध्ये तुम्हाला अनेक केंद्रकं दिसतील. फॉर एक्झाम्पल्स बघा, फंजायचे एक्झाम्पल्स बेकर ईस्ट. बेकरीमध्ये ईस्ट वापरतात पाव छिद्र फुगण्यासाठी, ते बेकर ईस्ट. ॲस्परजिलस म्हणजे किण्व. फंगस ऑन कॉर्न म्हणजे मक्यावर वाढणारी बुरशी. पेनिसिलियम अँड मशरूम्स. तर हे सुद्धा त्या ठिकाणी त्याचे फंजाचे एक्झाम्पल्स आहेत. माझ्या चॅनलमध्ये आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू अगेन.